आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य, अमर ज्योती नागरी पतसंस्था मर्यादित, भागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टीज नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन 19 जानेवारी रोजी नारायणगाव येथे करण्यात आले होते। दरवर्षी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते। यंदा हे 13वे वर्ष होते। नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे सदर वर वधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन कृषी भूषण अनिल ताता मेहर यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महान थोर पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार शरददादा सोनवणे, कृषी भूषण अनिल तात्या मेहर, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर, नारायणगावचे सरपंच शुभदा वाव्हळ, डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे, उद्योजक आशिष माळवदकर, रमेश भुजबळ, प्रशासकीय सेवा मुंबईचे वसंत वऱ्हाडी तसेच महात्मा फुले विचार मंच व अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था व बालाजी डेव्हलपर्स व बालाजी प्रॉपर्टीजचे पदाधिकारी, कर्मचारी व सदस्य उपस्थित होते। शेकडो इच्छुक वधूवर यांनी सदर परिचय मेळाव्यामध्ये नाव नोंदणी केली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये शेती तसेच उद्योजक व शैक्षणिक व समाजसेवेत कार्यरत मान्यवरांचा विशेष सन्मान चिन्ह व पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कळंब येथील बाळासाहेब कानडे सर यांचा शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सन्मानाला आपल्या भाषणात उत्तर देताना बाळासाहेब कानडे यांनी माझा सत्कार केल्यामुळे पुन्हा समाजकार्य करण्यासाठी खूप ऊर्जा व उत्साह वाढला असं ते म्हणाले। मुख्य संपादक आयुब शेख, नारायणगाव, जुन्नर, पुणे। शैक्षणिक क्षेत्राला जरा पहिलं प्राधान्य देतोय। मी त्या क्षेत्रात काम केलंय म्हणून जडणघडणीचं काम तिथून सुरुवात होत असते। त्यामुळे आमचे आदरणीय बाळासाहेब ज्ञानेश्वर कानडे गुरुजी यांचा या ठिकाणी आपण शैक्षणिक कार्यातील पुरस्कार म्हणून त्यांना दिला जातोय। गाव पातळी ते राज्यस्तरीय पर्यंत शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमामधून अतिशय उल्लेखनीय कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी एकलहरे या ठिकाणी 30 वर्ष कामकाज करतायत। मंडळी कानडे सर कामकाज करतायत, त्यांना अर्धांगिनी सुद्धा त्याच क्षेत्रातली लाभलेली आहे। त्यामुळं ते काम करायला एक जरा दुसरं चाक मिळालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान कळंब, तालुका आंबेगाव, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष। त्या माध्यमामधून बरेचसे कार्यक्रम राबवले जातात। ग्रामीण भागामधील शाळांमध्ये कथाकथन संस्कार शिबिरांचे आयोजन, फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन पुणे द्वारा जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाशेपारधी वस्तीवरील 25 कुटुंबासाठी गोरदेवदारी पाण्याची सुविधा, कोरोना काळात ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान व नाम फाउंडेशन संयुक्त विद्यमाने गरीब गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप, साने गुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानद्वारे समाज भूषण व शिक्षक रत्न पुरस्काराने समाजातील मान्यवरांचा गौरव केलेला आहे। शाळेला गावाला जी काही वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये लौकी एकलहरे विविध पुरस्कार मिळवून देण्यात यशस्वी योगदान, निर्मल ग्राम, साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा, पर्यावरण संतुलित ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान यामध्ये सक्रिय सहभाग। कानडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आपण पुढे या, उभयता आपण पुढे या आणि सत्य या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे। आदरणीय बाळासाहेब ज्ञानेश्वर कानडे आणि तात्या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देतोय। आदरणीय कानडे गुरुजींचा सत्कार या ठिकाणी होतोय। सगळे सत्कार बरोबर केले की जरा थोडंसं बरं वाटत नाही, आम्ही थोडासा बदल करतो।
या कार्यक्रमाबद्दल आणि आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेली ड्युटी यांना मी थोडंसं निमंत्रित करतो. पुढचा पुरस्कार यानंतर घेऊया. पहिल्यांदा नारायणगावचे उपसरपंच आशिष भाऊ माळव ड्युटी आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. सगळ्याला आनंद वाटेल. जे जे जाणी जे उत्तम ते वेचित जावे. आपण सर्वजण आपण त्याप्रमाणे वागत गेलो का आपल्या वाटेला काही अंदाज येतात. परंतु खऱ्या अर्थाने माझ्या बोनस आयुष्यातलं 45 वर्ष चालू असताना माझ्या वाटेला परत व्यासपीठावर यायचं भाग्य लागलं. त्याच्यामध्ये त्या महात्मा फुले विचार मंच, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जगत असताना एकच सांगतो, या ठिकाणी प्रशासकीय सेवा, कृषी सेवा, सामाजिक कार्य यांचा आपण गौरव करत असताना वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी अनुभवले पाहिले. माझ्या बळीराजाचं उत्पन्न अरे किती उंची आहे. या उंचीचं स्थान मोठे त्यांनी शेतून निर्माण केले. शेती जे करी ती विद्या संपदती तया ज्ञानवंती कृपा करी. आमच्या सावित्रीबाई फुले त्या काळात सांगून गेल्या. 250 वर्षांहून अधिक काळ उलटलाय. सावित्रीनी ज्योतिबाला साथ दिली. शाहूंनी सत्तेचा न्याय, सत्तेचा प्रसार केला. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हाला आम्हाला जगण्याचा एक आगळा वेगळा अर्थ मिळाला असताना तुम्ही आम्ही सर्वजण एका भारतभूची लेकरं संविधानाने मानलेले आदर्श नागरिक होत असताना हे प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम ही मंडळी स्वतःच्या खर्चातून करतात. आदरणीय आत्माराम संती भाऊ, तुम्ही किती वर्ष 12 वर्ष तपश्चर्या करतायत. तुमची थप साधना फळाला आल्याशिवाय राहणार नाही. मंडलिक सर, तुम्ही सगळी मंडळी हेमंतराव कोल्हे सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. आदरणीय सचिनजी वराडे आपण अध्यक्ष आहात. या ठिकाणी तुम्ही जी अष्टरत्न आहात त्यांनी एकत्र येऊन आमच्या गुरुजनांची या ठिकाणी साथ आहे. मी आलो सकाळी तात्या वेळेवर आलो, वेळेवर शाळेची सवय लागल्यामुळे या ठिकाणी वेळेवर आलो. आयोजकांची धावपळ पाहिली आणि पाहतो काय रांगेत आयोजक किती महत्वाचे. आपला मोठेपणा समाजामध्ये गुरुजनांना हाताशी धरतात, त्यांच्या पाठीवर थांबतात. सगळे गुरुजन रांगेमध्ये या ठिकाणी नोंदणी करण्याचं काम करत होते. कोणामध्ये काय आगळं वेगळं आहे ते घेतलं वेचलं तर ते वेदक ठरतं. आणि तुम्ही आम्हाला वेचक केलं आणि वेदक ठरवण्याचा प्रयत्न केला. आज आमच्या पुरस्काराने एक वेगळा मान जर मिळाला असेल तरी यापुढील काळामध्ये सुद्धा सामाजिक जाण आणि भान ठेवत उत्तम प्रकारे समाजाभिमुख भूमिका जगत असताना आमची वाटचाल याप्रमाणेच राहील. ज्या ज्या प्रतिमांचं पूजन केले त्या सगळ्या प्रतिमांचं या ठिकाणी अवलोकन करताना पाठीमागे वळून जरूर पाहिजे. कारण तुम्ही सगळेजण साथीला आहात. म्हणूनच समाजामधले अनेक घटक वाईट विचारांपेक्षा चांगल्या विचारांची माणसं या ठिकाणी असल्यामुळं त्याबरोबर आपल्या समाजाची वाटचाल गुन्ह्या गोरदाने चालू आहे. म्हणतो सर्व धर्म समभावाचं स्वप्न पाहणारा हा भारत देश, शिवरायांची जन्मस्थान असलेली भूमी, तुमच्या आमच्या भूमीने एक आगळं वेगळं लेणं आमच्या अंगावर टाकलंय. ती झूल मानाने मिरवत असताना या पुढील काळात सुद्धा सर्व पुरस्कारार्थी बांधवांच्या वतीनं मी असा आशावाद व्यक्त करतो, तुमचं जे कार्य पिकात चालू राहील सत्य साहेब, आमचाही खारीचा वाटा त्या ठिकाणी जरूर असेल. बिडवे साहेब, तुम्ही आता किती करताय, तात्यांसारखी माणसं किती करताय, किती लोकांना प्रेरणा प्रोत्साहन देत आहेत. आणि समोर बसलेली मंडळी ज्यांचं वधूवरांचं या ठिकाणी नोंदणी होईल, जुळवणी व्हावी आणि लग्न लागेल. तुमच्या भावी आयुष्याची शुभेच्छा जरूर आहेतच, पण समाजातील तुम्ही आम्ही घटक अशा वागूया का माझ्या शेजारी कोण आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण सगळे एकच असतो, परंतु भारतातलं चित्र समोर आणा. आपल्याला सध्या जातीय सलोख्याची, शांतता आणि सुव्यवस्थेची गरज आहे. जेथे शांतता असते तेथे सुबत्ता नसते. म्हणून आणि शिक्षणाचा मार्ग तुम्हाला वेगळ्या वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. माझे हात जेव्हा बळकट असतील, समर्थ असतील, बलशाली असतील, तेव्हाच माझे हात वाहते राहतील. परमेश्वरानं या सगळ्यांचे हात महात्मा फुले सगळ्या कार्यकर्त्यांच्या हाताशी सामर्थ्यावर बनवावेत का समाजाच्या कुठल्याही अडचणीच्या घटकाला त्यांचा पुरेपूर त्या ठिकाणी उपयोग व्हावा. आणि म्हणून अधिक न बोलता उपस्थित सर्व पुरस्कार बांधवांच्या वतीनं आपल्याला मनोमन धन्यवाद देतो. आदरणीय व्यासपीठ आणि पुढे बसलेल्या मानाचा मुद्रा करतो. आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानं पुरस्कार या ठिकाणी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. आज तुम्ही आम्हाला जे गौरवलं यात आम्ही सारेजण निश्चितच धन्य झालो, यात वादच नाही. म्हणून धन्यवाद. जय हो, मंगल हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.